हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 5व्या श्लोकाचं तात्पर्य आपण पहिल्या पॅरेग्राफ मधल्या 9व्या ओळीपासून पुढे वाचायला आता सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात 10.87.30 मध्ये पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. हा 4 ओळींचा श्लोक आहे. वाचण्याचा प्रयत्न करूया. अपरिमिताः ध्रुवा तनुभूतो यदि सर्वगता तर्हि न शास्यस्ता इति नियमो ध्रुव न इतरथा अजनी च यत्मयं तत् अविमुच्य नियतृ भवेत् समम अनुजानतां यत् अमतं मत दृष्टतया. भाषांतर वाचते. हे भगवंत, जर देहधारी जीवही तुमच्या प्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते जीव तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते जीव तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या आधिपत्याला शरण जाणे होय आणि या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात. जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत. या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात. तर हे लोक, कोणते लोक असे चुकीचे विचार करतायत? शेवटचे शब्द बघितले आपण. अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे लोक, त्यांना अल्पज्ञानी म्हटलं आहे. त्यांची मतं कशी आहेत? चुकीची मतं आहेत. का बरं? कारण ते म्हणतात की मी जो आहे, स्वतःबद्दल म्हणतात ते की मी बद्ध अवस्थेत असतो तेव्हा मी भगवंत नाही, पण जेव्हा मी मुक्त होईन तेव्हा मी भगवंत बनणार. म्हणजे आता मी बद्ध अवस्थेत आहे तर मी आता भगवान नाहीये, पण जसा मी मुक्त होईन तसा मी भगवान बनणार आणि मग मला तेव्हा समजेल की मी कशा प्रकारे सर्वव्यापी आहे. तर अशा प्रकारे काय आहे ते विचार करतात. तर हा जो श्लोक आपण 10.87.30 हा श्लोक श्रीमद भागवतम मधला वाचतो आहेत. तर हा श्लोक वेद स्तुती मध्ये स्वतः मूर्ती रूपातील वेद जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांना सुंदर प्रार्थना अर्पण करताना हा श्लोक म्हणत आहेत. त्यावेळी ते जे अयोग्य विचार असतात त्याच्यावर चर्चा करताना हा श्लोक म्हणत आहेत. तर भाषांतर थोडंसं नीटपणे समजून घेऊया. इथे ह्या जे वेद आहेत, मूर्तिमान वेद, ते भगवंतांना म्हणत आहेत, जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. तर मात्र काय आहेत, जेव्हा आपण जाणतो की जीव हे भगवंतांच्या सूक्ष्म शक्ती आहेत हे जर मान्य केलं तर काय, भगवंता ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. तर इथे आपण 7.5 मध्ये वाचलं, स्वतः भगवान श्रीकृष्णच सांगतायत की जीव हे काय, भगवंतांची शक्ती आहे आणि शक्ती ही नेहमी शक्तिमानाच्या नियंत्रणाखालीच असते. एवढं आपल्याला कळलं. आता पुढे वाचते. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या आधिपत्याला शरण जाणे होय. या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात.
तर यथार्थ मुक्ती म्हणजे काय? खरी मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपला स्वामी मानून भगवंतांना शरणागत होणे, भगवंतांच्या सेवेत सतत संलग्न राहणे. यामुळेच इथे पुढे म्हटलंय की या शरणागतीमुळे जीव सुखी होऊ शकतो. तर भगवंतांना शरणागत झाल्याशिवाय, भगवंतांची सेवा केल्याशिवाय जीव सुखी होऊ शकत नाही. पुढे वाचते आहे, जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. तर जीव आहे तो या भौतिक जगतात भौतिक शरीर घेऊन राहतो. त्यावेळी तो जो जीव आहे तो भगवंतांच्या बहिरंगा शक्तीच्या म्हणजेच मायेच्या अधिपत्याखाली असतो. भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण, तमोगुण, त्या गुणांच्या प्रभावाखाली जीव हा कार्य करत असतो. जरी जीव हा स्वामी बनण्याचा प्रयत्न करीत असतो तरी काय आहे, त्या जीवाला मायेच्या अधीन राहून तिच्या गुणाच्या प्रभावाखालीच कार्य करायला लागतं. म्हणजे सारांश रूपात काय, तर जीव हा मायेच्या नियंत्रणाखाली असतो. एवढं आपल्याला कळलं. पण एक जसं उदाहरण दिलं जातं की तमोगुणाचा खूप प्रभाव झाला आपल्या, तर काय कितीही आपण आवरून धरलं, मला झोपायचं नाहीये, तरी काय आपण झोपून जातो. तर तशा प्रकारे काय गुणांच्या प्रभावाखाली आपण येत असतो. पण जेव्हा इथे जसं म्हटलंय ना की जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात, तर ही अवस्था कधी येऊ शकते, जेव्हा जीव हा भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत होतो, तेव्हा तो भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे तिचा आश्रय घेतो. म्हणजेच तो भगवंतांची भक्तिमय सेवा करतो. जसं आता आपण भगवद्गीता वाचन करतो आहोत, भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत, तर यावेळी आपण भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे तिच्या आश्रयात आहोत. तर भगवद्गीतेचं वाचन करणं, श्रवण करणं ही सुद्धा भगवंतांची सेवा आहे. तर अशा प्रकारे मनुष्य जेव्हा भगवंतांच्या विविध सेवेमध्ये संलग्न राहतो, तेव्हा तो काय सतत भगवंतांच्या अंतरंग शक्तीच्या आश्रयात राहतो. आणि असा जेव्हा भक्त सतत भगवंतांच्या सेवेत अंतरंग शक्तीच्या आश्रयात राहतो, तेव्हा तो भक्त भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत त्याच्या अधिपत्याखाली राहत नाही. त्या 3 गुणांच्या पलीकडे तो भक्त स्थित होतो. तर अशी ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. म्हणजेच काय आहे, आता तो जीव काय आहे, जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास. तो आपल्या जे मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांचा नित्य दास आहे हे जाणून तो पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत संलग्न आहे. तर अशी जेव्हा स्वरूप स्थितीत आत्मस्तरावर जीव कायम राहतो आहे, तेव्हा जीव नियंत्रक होऊ शकतो. म्हणजेच काय आहे, त्या अवस्थेत तो जीव स्वतःचं मन आहे, स्वतःची जी इंद्रिय आहेत त्यांना तो भगवंतांच्या सतत सेवेत नियुक्त करतो. भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो सतत कार्यमग्न राहतो. तर तेव्हा तो जीव आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना, आपल्या विविध क्रियांना भगवंतांच्या सेवेसाठी नियंत्रण करू शकतो. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की जीव आहे तो केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. तर पुढे वाचते आहे, म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत. या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात. तर या श्रीमद भागवताच्या 10.87.30 या प्रार्थनेमध्ये मूर्तिमान जे वेद आहेत ते भगवंतांची प्रार्थना करताना म्हणत आहेत की हे जे अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांची मतं कशी आहेत, चुकीची आहेत. कारण ते लोक काय म्हणतात, जीव आणि भगवंत हे सर्व बाबतीत समान आहेत. तर असं त्यांचं अद्वैतवादाचा पुरस्कार करणाऱ्या अल्पज्ञानी लोकांचं मत असतं. तर आपण हा श्रीमद भागवताचा श्लोक आता समजून घेतला आहे. आपली आज विराम द्यायची वेळ झाली आहे.
तर इथेच आज विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.